नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 26 मे 2026. महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की अचानक कंप्लीट 12 दिवस पाऊस शिल्लक राहिला, म्हणजे कंप्लीट 12 दिवसाला मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी आपण आपले शेतीचे कामे करून घ्यायची. शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी मान्सूनसाठी खूप पोषक वातावरण आहे. म्हणजे काय झालं की केरळला काय होणार आहे, केरळमध्ये केरळला 29 आणि 31 तारखेला केरळमध्ये मान्सून तिथं दाखल होणार आहे. आणि तिथून ते 5 ते 6 दिवसा म्हणजे 5 ते 6 जूनला जवळपास ते महाराष्ट्रामध्ये दाखवले आणि तिथून ते महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागावर जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतं. माझी शेतकऱ्याला विनंती आहे, मान्सूनचा पाऊस आल्याच्या नंतर आपल्या शेतामध्ये गेल्याच्या नंतर जमिनीमध्ये जर एकीत ओल झाली तर मग तुम्ही कधी पेरणी करू शकता, पण 4 बोट जर ओल असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ नका. आणि तुम्हाला एक सर्वप्रथम सांगतो, 1 जून नंतर पडलेला कधी पाऊस महाराष्ट्रातला तो मान्सूनचा गृहीत धरायचा आणि 31 मेच्या अगोदरचा पाऊस तो अवकाळी धरायचा. म्हणून शेतकऱ्याला सांगतो, पेरणीचा निर्णय तुम्ही तुमचा स्वतः घ्यायचा. पण राज्यात मात्र सध्या तरी आता ना अवकाळीचं वातावरण आहे. 2 तारखे म्हणजे विदर्भात देखील 2-3 जूनच्या नंतर मग खूप विदर्भात देखील चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून ही विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी देखील खूप आनंदाची बातमी, म्हणजे त्या 11 जिल्ह्यासाठी देखील खूप आनंदाची बातमी. त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मात्र शेतकऱ्याच्या यावर्षी जरा जास्त पाऊस सुरुवातीलाच पूर्व मोसमी पडणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. पण राज्यात मात्र 5 जूनला म्हणजे केरळला काय होईल, केरळला 30 आणि 31 मेला चांगला मोसमी पाऊस चांगला सक्रिय होणार आहे. तिथून 5-6 दिवसामध्ये महाराष्ट्राकडे प्रवास करणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी अंदाजे. त्याच्यानंतर फास्ट येत राहत असल्यामुळे यावर्षी खूप चांगलं झालं आहे. 2-3 टप्प्यात पेरण्या होती. 5, 6, 7, 8, 9ला जे पाऊस येईल त्याच्यामध्ये काही शेतकऱ्याच्या होती. त्याच्यानंतर 16, 17, 18, 19च्या दरम्यान जूनमध्ये एक पाऊस येणार आहे, त्याच्यामध्ये काही जणांच्या पेरण्या होती. आणि याच्यातून जर काही उरले तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात बाकीच्यांच्या पेरण्या होतील. डक साहेब, आता काही शेतकऱ्याचे प्रश्न होते, तुम्ही बियाणं सजेस्ट केलं होतं, हे बियाणं लावा ते बियाणं लावा, तर शेतकऱ्याचं म्हणणं आहे कसं करावं नेमकं? माझं म्हणणं आहे, शेतकऱ्याला आपल्या नातेवाईकाला आपल्या पाहुण्याला ज्या बियाणाला ज्याचा उतार आला ते बियाणं निवडायचं. म्हणजे आपण आपला अनुभव घ्यायचा, गेल्या वर्षी आपल्याला कसं राहिलं, आपल्या पाहुण्याकडे कोणतं बियाण्याचं वाण होतं आणि त्याच्यानुसार आपण आपलं बियाणं स्वतःच्या याच्यावर निवडायचं. डक साहेबाच्या मते मी स्वतः बियाणं सांगितलं म्हणून तुम्ही लावू नका. आपल्या नातेवाईकाला, आपल्या मित्राला, ज्यांनी अनुभव घेतलेला त्या बियाणाचा, त्यांच्या मते त्यांनी अनुभव घेतला त्यानुसार तुम्ही बियाणं निवडा, योग्य बियाणं निवडा आणि पेरणीचं नियोजन करा. डक साहेब, आता इथून पुढं समजा जूनमध्ये पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे एकदा सविस्तर सांगा. यात जूनमध्ये सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय होणार आहे. जूनच्या मध्ये आणखीन कंप्लीट आज 24 मे आजच्यानं कंप्लीट 12 दिवस म्हणजे पाऊस यायला, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ते 7 जूनला मान्सूनचा पाऊस येतो. तर यावर्षी बरोबर वेळेवरच यायला आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांनी शेतीचे कामे करून घ्यायचे आणि पेरणीचा निर्णय स्वतः घ्यायचा. जमिनीत ईदभर ओल असले तर कधी पेरू शकता. पण काय होतं की मान्सून यायच्या अगोदर काही ठिकाणी खूप म्हणजे पेरणीला लायक पाऊस पडणार आहे. म्हणून त्यांनी त्यांचा निर्णय स्वतः घ्यायचा. काही ठिकाणी नाही पडणार तर त्यांनी पेरणी त्यांची थांबवायची. पण पेरणी करत असताना, लागवडी करत असताना खतं टाकायचे निर्णय स्वतः घ्यायचे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यांना लक्षात येतं. पण तुम्हाला सांगतो, यावर्षी मात्र मान्सूनचं खूप पोषक वातावरण आहे. कंप्लीट 30 आणि 31 तारखेला मात्र केरळला चांगलं दणदणीत आगमन होणार आहे. आपल्या केरळच्या देवभूमीवर मान्सून दाखल होऊ त्याच्यानंतर काय होणार आहे, 5, 6, 7 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये म्हणजे जून लागल्याच्या नंतर हळूहळू ते आपल्या महाराष्ट्राकडे प्रत्येक भागावर पसरत जाणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. धन्यवाद डक साहेब अंदाज दिल्याबद्दल. आता भेटूया नवीन वातावरण जर बदल झाला तर नवीन अंदाजासोबत डक साहेबासोबत. धन्यवाद.